मला सांगा तुमचं हे दुकान यांचं शेजारचं दुकान बरोबर समोर आरशाचं दुकान होतं का? समोर घर आहे आईचं एकदम समोर म्हणजे यांच्या घराच्या समोर आहे ह्यांच्या म्हणजे बरोबर दुकानाच्या समोर आमच्या दोघांच्या दुकानाच्या समोर आमच्या आईचं घर आहे समोर एकदम रस्त्याच्या पलीकडे. मग तुम्ही आईच्या घरात बसायचे? हा आईकडेच बसणार ना माहेरी. नाही बरोबर आहे लग्नाच्या अगोदर. आणि सतत मेडिकल दुकानाकडे बघत होता तर कोणाचं लक्ष आधी गेलं तुम्ही सांगा? ही सारखी यायची तिकडे समोर. काय हो खरं काय? काय व्हायचं माझे सासरे चांगले हिंदीचे प्राध्यापक होते. त्यांचं हिंदी खूप छान संस्कृत छान होतं. तर ते मी BA करत होते तेव्हा आणि नोकरी करत होते त्यामुळे मला असं वाटायचं की कोणाचं मार्गदर्शन घ्यावं. मग मी दुकानात जाऊन बसायचे सासऱ्यांबरोबर. मग ते शिकवायचे मला. मग हे पण यायचे मध्ये मध्ये तिथे. तुम्ही कशाला? मी वडिलांना मदत करायला. वडिलांना मदत करायला दुकानात मदत. आणि मग ते हळूहळू माझ्याशी पण बोलायचे. हे हा मग हळूहळू त्या राणाने ह्यांच्या डोक्यात खरं तर घातलं सर. तो राणा जबाबदार आहे का? तो म्हटला की चांगली आहे चांगली मुलगी आहे विचारून बघायचं काय. ह्यांनी गंमत म्हणून खरं केलं होतं. काय हो काय खरं गंमत काय? मी एकदा असं दुकानात गेलो हिची आई नव्हती दुकानात तेव्हा मी दुकानात गेलो होतो आणि सहजच म्हटलं उद्या जरा हा बोट रिकामा ठेव म्हटलं तुला एक गिफ्ट द्यायचं. डायरेक्ट असंच बोलले ते. मग ती वाट बघत होती. तुम्हाला काय बँडेड लावायचं? नाही अंगठी आणली होती मी. तुम्ही आणली होती? हो. मग घातली दुसऱ्या दिवशी अंगठी. डायरेक्ट मग प्रपोज केला तिला म्हटलं माझ्याशी लग्न करशील का? बापरे मग तुम्हाला धक्का नाही बसला? बसला ना. मी लगेच हात मागे घेतला पण परत विचार केला की ठीक आहे दुसरा हात पुढे करूया. माझ्या पण मनात खरं होतं. नाही खरं माझ्या पण मनात होतं असं नाही असं नाही. कुठले हिरो सारखे दिसायचे ते? मनोज कुमार. मनोज कुमार असं करून बसायला लागेल. हे जेव्हा सगळं घरी कळलं तेव्हा ह्यांनी यांच्या बाबांना सांगितलं होतं. बाबांच्या पण लक्षात आलं होतं ते की ही दुकानासारखी येते. हा पण खाली एक मेडिकल होतं आमचं तिकडनं हे यायचे दुकान बंद करून ते मेडिकल हे बंद हे करण्यासाठी. तेव्हा मग आमच्या गप्पा व्हायच्या. मग ते बाबांचे पण ह्यांचे बाबा खूप साधे आणि सरळ होते आणि त्यांना ह्यांनी सांगितलं डायरेक्ट की ह्या मुलीशी मी लग्न करणार आहे. हो तुम्ही बोलला? हो डायरेक्ट. तेव्हा काय प्रतिक्रिया आली? ते म्हणले आपण विचार करू याच्यावर. नकार नाही ना दिला? नकार नाही दिला. नकार नाही. तुमच्या घरी कळलं तेव्हा? गोंधळ. हे गोंधळ झाला होता खूप म्हणजे खूपच. मग त्यावेळेला मधला राणा कुठे गेला? राणाने तर खूप शिव्या खाल्ल्या. खूप बोलले खाल्ली राणाने. आता कुठे आहे राणा? राणा आणि राणाची एक मावशी होती आहे म्हणजे मावशी आमची दीपा मावशी. तर ती राणाची सख्खी मावशी होती. मग तिने खरं तर पुढाकार घेतला. मग राणाने सांगितलं की ह्या दोघांचं असं आहे आणि ह्यांना कोणीच मदत करत नाही मग आपण करायची का. मग राणाच्या म्हणजे दीपा मावशीने आमच्या खरं पुढाकार घेतला. तिने तिच्या घरी मला बोलवलं. आणि पण आता राणा कुठे असतो? राणा नाही आता नाही. तो लहान वयातच गेला म्हणजे. अरे रे आज त्याची आठवण तरी आली दीपक राणाची. आणि मावशी पण जी आहे ना तिने मग खरंच पुढाकार घेतला. तिने मला बोलवलं घरी. नक्की तुला करायचंय का? ह्यांना बोलवलं घरी. तुम्हाला करायचंय का बाबा? असेल तर मग मी हो म्हणते. टेन्शन आलं असेल तेव्हा? दीपा मावशीने मला घरी बोलवून घेतलं होतं तेव्हा म्हटली तू करणारेस का हिच्याशी लग्न? म्हटलं एकदम अर्जंटमध्ये असं कसं? मी घाबरलो. म्हटलं आता लग्न हे ते सगळं पुढचं विचार डोक्यात आला. बरोबर आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किती चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू?
अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा पोलिसात देणार होतो तुला केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी मामा आता आपण काहीच करू शकत नाही पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना राईट हो मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल